हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी. सर्व विद्यार्थी मित्रांचे चॅनलवरती स्वागत आहे. आपण ह्या व्हिडिओपासून 11वीच्या सिलेबसला सुरुवात करणार आहोत. 11वी बायोलॉजीमधील पहिला टॉपिक ज्याचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड. बघा, ह्या टॉपिकची सुरुवात करत असताना सर्व विद्यार्थी मित्रांना एक सूचना आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा आपल्या इंस्टाग्राम फेसबुकलाही तुम्ही फॉलो करा. बघा, आपला नवीन जो 11वीचा सिलेबस आहे 2020-21 म्हणजे जो काही कोरोनामुळं आपल्या शाळा ज्या काही बुडल्या आहेत त्यामुळे काय झालं तर आपला 25% सिलेबस रिड्यूस झालेला आहे. तो रिड्यूस झालेला सिलेबस बघण्यासाठी इथं क्लिक करा. त्या रिड्यूस झालेल्या सिलेबसनुसार आपण ह्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. बघा, पहिला आपल्या ह्या टॉपिकमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे ते बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ. हा एकच पॉईंट आपल्याला ह्या टॉपिकमध्ये अभ्यास करायचा आहे. जे काय बाकीचे जे काय पॉईंट आहे जसं की हर्बेरियम आहे, बॉटनिकल गार्डन, म्युझियम, झूलॉजिकल पार्क, बायोडायव्हर्सिटिकल पार्क आणि की असे जे काय पार्ट आहेत ते किंवा जे पॉईंट आहेत ते आपल्या ह्या टॉपिकमध्ये आपल्याला ह्या वर्षी अभ्यास करायचं नाहीत. ठीक आहे, आपल्याला नवीन सिलेबसनुसार फक्त आणि फक्त एकाच पॉईंटचा फर्स्ट टॉपिकमध्ये बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ अगदी सोपा पॉईंट आहे, त्या एकाच पॉईंटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघूया आपण हा एकाच लेक्चरमधून आपण ते कंप्लीट करूया. बघा, आपण अभ्यास करूया आता बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ म्हणजे लिव्हिंग वर्ल्ड हा टॉपिक, फर्स्ट टॉपिक 11वी बायोलॉजीचा. ठीक आहे, बघ चला तर मग व्हिडिओ लाईक करा आणि अभ्यासाला बघू आपण सुरुवात करू. चला, लिव्हिंग वर्ल्ड. आता लिव्हिंग वर्ल्ड काय आहे हे आपल्याला माहीत आहे की आपण 10वीमध्ये पण थोडंफार त्याच्याबद्दल शिकलो होतं. 10वीच्या सायन्स पार्ट 2 मधील पहिल्या 2 टॉपिकमध्येच आपल्याला बेसिक प्रिन्सिपल म्हणजे लिव्हिंग वर्ल्ड किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे काय आपल्याला माहीत झालं. ठीक आहे, बघा, आपली प्लॅनेट म्हणजे जी काय पृथ्वी आहे ती कशापासून तयार झाली तर बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टरपासून. म्हणजे आपल्या पृथ्वीवरती भरपूर असे काय तर फॅक्टर्स आहेत, त्याला काय म्हणलं आपण बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट्स म्हणलं होतं. ठीक आहे, हे दोन लक्षात ठेवा. आता ह्या बायोटिकमध्ये आणि अबायोटिकमध्ये काय डिफरन्स असेल बघा, आपल्याला माहित आहे की अबायोटिक म्हणजे काय नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा नॉन लिव्हिंग बिंग, जे काय आपल्या शेजारी अवतीभोवती आपल्या प्लॅनेटवरती नॉन लिव्हिंग प्रेझेंट आहेत, नॉन लिव्हिंग कॉम्पोनंट प्रेझेंट आहेत, त्याला काय म्हणतो आपण अबायोटिक. जसं की माउंटन्स, जे काय डोंगर आहेत, सनलाईट आहे, एअर आहे, अशा प्रकारचे जे काय कंपोनंट आहेत ते कसले सगळे अबायोटिक, त्याला काय म्हणतो आपण नॉन लिव्हिंग थिंग्स. हे पूर्ण आपल्या अर्थवरती प्रेझेंट आहेत. म्हणजे आपली पृथ्वी ही काय झाली तर पूर्ण अशा फॅक्टर्स पासून तयार झाली, अबायोटिक आणि बायोटिक अशा दोन कंपोनंट पासून. बघा, एक कळालं अबायोटिक म्हणजे काय नॉन लिव्हिंग थिंग्स प्रेझेंट अराउंड अस. म्हणजे एक्झाम्पल पाहिलं आपण माउंटन्स आहे, सनलाईट म्हणता येईल आपल्याला, एअर म्हणता येईल, वॉटर, हे असे जे काय कंपोनंट आहेत दीज आर ऑल फॅक्टर्स आर अबायोटिक कंपोनंट. मग व्हॉट आर द बायोटिक कंपोनंट्स? मग बायोटिक कंपोनंट कोणते कोणते आहेत? जे काय लिव्हिंग बिंग्स आहेत, लिव्हिंग थिंग्स आहेत आपल्या अवतीभोवती, त्यांना काय म्हणतो आपण बायोटिक कंपोनंट. बायोटिक कंपोनंटमध्ये कोण कोण येणार आहे? प्लॅन्ट असतील, ॲनिमल, जे काय अदर ऑर्गॅनिझम, इन्सेक्ट म्हणा तुम्ही किंवा बर्ड्स, अशा प्रकारचे जे काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, लिव्हिंग कंपोनंट आहे, त्याला काय म्हणतो आपण बायोटिक कंपोनंट्स. ओके, लक्षात आलं? आपली पृथ्वी जे काय प्लॅनेट अर्थ आहे ते पूर्ण ह्या कंपोनंटपासून तयार झालेले आहेत. बायोटिक आणि अबायोटिक ह्या दोन कंपोनंटपासून तयार झालेले आहेत. आता आपण ह्यांना म्हणजे बायोटिक का म्हणतोय आणि अबायोटिक म्हणजे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग यांच्यामध्ये काय डिफरन्स असेल हा पॉईंट आपल्याला ह्या टॉपिकमध्ये कव्हर करायचा. ओके, बेसिक लक्षात आलं आपल्याला. तर ह्यामध्ये काय काय पाहिलं आपण? लिव्हिंगमध्ये काय पाहिलं, जे काय बायोटिक कंपोनंट आहेत ते आपण कव्हर केले आणि नॉन लिव्हिंगमध्ये अबायोटिक कंपोनंट केले. आता ह्यांच्यामध्ये डिफरन्स कसा काय तयार झाला किंवा आपण ह्यांना कसं म्हणू शकतो की इट इज द लिव्हिंग, इट इज द नॉन लिव्हिंग, हे कशावरून डिफरंट करणार आहे? तर त्यासाठी काही प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये काही प्रॉपर्टी असतात, त्या प्रॉपर्टीवरून आपण काय सांगतो की इट इज द लिव्हिंग ऑर इट इज द नॉन लिव्हिंग. बघूया त्या प्रॉपर्टी कोणत्या कोणत्या. बघा, बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ आपला पहिलाच पॉईंट आहे. त्यामध्ये काय काय बघणार आहे आपण? नीड ऑफ एनर्जी. म्हणजे जे काय लाईफला म्हणजे जे काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यासाठी जे काय बेसिक थिंग्स आहेत, त्यांच्या महत्त्वाचे कॅरेक्टर आहेत, त्यांच्या महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत, ते आपण ह्या त्याच्यावरून काय सांगतोय तर इट इज द लिव्हिंग, इट इज द बायोटिक फॅक्टर. ओके, नीड एनर्जी. त्यानंतर आहे आपल्याकडे ग्रोथ, त्यानंतर रिप्रोडक्शन, रिस्पॉन्स आणि लोकोमोशन, असे काही फॅक्टर्स आहेत की त्या फॅक्टर्सवरून आपण काय म्हणतोय इट इज द लिव्हिंग. बघा, हे जे काय कॅरेक्टर आहेत, 5 कॅरेक्टर आपण बघतोय, हे काय तर प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला दिसणार आहेत. ते प्रूव्ह केलेत. आपण प्रत्येक पॉईंटचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत, त्यावेळेस तुम्हाला समजेल. बघा, इट इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ द लाईफ. इट इज these characteristics are found in all types of the living organism.
प्लॅन्टमध्ये किंवा ॲनिमलमध्ये प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये हे कॅरेक्टर आपल्याला दिसणार आहेत. हे काय आहे तर लाईफचे बेसिक प्रिन्सिपल आहेत. प्रत्येक जे काही लाईफ आहे, लिव्हिंग थिंग्स आहे, बायोटिक फॅक्टर आहे, त्या बायोटिक फॅक्टरमध्ये ह्या 4-5 गोष्टी काय असणार आहे, फिक्समध्ये आपल्याला तिथं फाउंड होणार आहेत, आपल्याला त्यांच्यामध्ये दिसणार आहेत. बघू आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक थिंगचा आपण अभ्यास करू. पहिला आहे आपल्याकडे नीड एनर्जी. बघा आता आपल्याला माहिती आहे की फॉर सर्वायवल वी नीड द एनर्जी. इट इज इन द फॉर्म ऑफ द केमिकल. वी कन्झ्युम द फूड. ओके, आपण काय करत असतोय, फूड अन्न खात असतोय, त्यामध्ये काय काय वेगवेगळे व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन अशा प्रकारचे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण काय करतोय, फूड कन्झ्युम करत असतोय फॉर द एनर्जी. मग आता ही फूड काय होत असतं आपल्या बॉडीमध्ये डायजेस्ट होते आणि त्याचं कन्व्हर्जन काय होतंय, ATP मध्ये होते. 10वीमध्ये आपण पाहिले, दुसराच टॉपिक होता बघा आपला लाईफ प्रोसेसिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यामध्ये पाहिले की आपण जे काय फूड कन्झ्युम करत असतो त्याचं कन्व्हर्जन कशा प्रकारे ATP मध्ये होतं, ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल, अशा या पूर्ण सायकलमधून आपण पाहिलं होतं की त्या ATPचं आपल्या बॉडीमध्ये सिंथेसिस केलं जातं विथ द हेल्प ऑफ द फूड. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये द एनर्जी इन द फॉर्म ऑफ द केमिकल मॉलिक्युल्स. ओके, आता हे केमिकल मॉलिक्युल आपल्याला कुठून भेटतात, फूड्समधून. ओके, त्या फूडमधून कन्झ्युम केल्यानंतर त्याचे डायजेस्ट होणार. डायजेशनमध्ये काय नाही, मेटाबॉलिझम येते. म्हणजे आवर बॉडी परफॉर्म द मेटाबॉलिझम. व्हॉट इज द मेटाबॉलिझम? इट इज द नथिंग बट द कॅटाबॉलिझम अँड ॲनाबॉलिझम. म्हणजे काय होणार आहे, इन कॅटाबॉलिझम द मॉलिक्युल्स ऑफ फूड दॅट्स आर द ब्रेक्स. म्हणजे ते काय होणार आहे, त्या फूड मॉलिक्युलचं ब्रेकिंग होणार आहे आणि त्याचं परत कशामध्ये, ATP मध्ये कन्व्हर्शन होणार आहे, त्याचं सिंथेसिस होणार आहे. म्हणजे मेटाबॉलिझम इज द ब्रेकिंग ऑफ मॉलिक्यूल अँड मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्यूल. म्हणजे फूड मॉलिक्यूलचं ब्रेकिंग होणार, त्यापासून ATP सिंथेसिस होणार, म्हणजे ॲनाबॉलिझम, मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्यूल. म्हणजे अशा प्रकारे काय होणार आहे तर आपल्या बॉडीमध्ये, लिव्हिंग थिंगच्या बॉडीमध्ये एनर्जी ही तयार होणार आहे. ओके, बघा कळालं का, एनर्जी कुठून तयार झाली, आपण जे काय फूड खातोय, फूड कन्झ्युम करत असतोय त्यापासून काय होतंय तर ATP हे तयार होते. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एनर्जी. ATP इज द फ्युल ऑफ आवर बॉडी. ओके, आपल्या बॉडीमध्ये असणारं फ्युल आहे ते, त्यापासून आपण काय करतोय, एनर्जी व्हेरियस ॲक्टिव्हिटीसाठी आपण काय करत असतोय, हे करत असतो. आता ह्यापासून म्हणजे ATPची नंतर ATPचं कशासाठी यूज केला जातोय तर बघा नेक्स्ट तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये कळेल की ग्रोथसाठी. म्हणजे आता आपल्याला माहित आहे की फॉर्म बर्थ ऑनवर्ड, म्हणजे जेव्हापासून जन्म झालेला आहे तिथून पुढे पूर्ण काय होते तर आपली ग्रोथ होत असते. आता ग्रोथ म्हणजे काय, त्याला वाढ म्हणलं जाते मराठीमध्ये. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ही काय असते तर ग्रोथ ही दिसत असते. प्लॅन्टमध्ये पण बघा आणि ॲनिमलमध्ये पण बघा, ह्यांच्यामध्ये काय तर एक ग्रोथ असते. आता ही ग्रोथ काय आहे तर एक प्रॉपर्टी आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमची. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ही ग्रोथ होत असते. आता ग्रोथ का बरं होत असणार आहे तर आपल्या बॉडीमध्ये जी काय सेल डिव्हिजन होत असते, ड्यू टू द सेल डिव्हिजन आवर बॉडी मल्टिप्लाय द सेल्स, सो देर इज द ग्रोथ इज ऑकर. म्हणजे बघा अजून त्यामध्ये काय आहे तर ग्रोथ हे काय तर एक डेव्हलपमेंटचा पार्ट. आपल्या बॉडीमध्ये अजून काय होते, डेव्हलपमेंट. म्हणजे जी काय ऑर्गॅनिझममध्ये बॉडीची साईज डेव्हलपमेंट होते. प्लॅन्टची साईज तुम्ही बघितलं असेल, प्लॅन्टमध्ये कसं पूर्ण लाईफ टाईम त्यांच्यामध्ये ग्रोथ दिसणार आहे. ॲनिमल्समध्ये काय तर लिमिटेड टाईमसाठी किंवा लिमिटेड हाईटपर्यंत, वेटपर्यंत काय होते तर ग्रोथ दिसते. ग्रोथ इज द ऑर्चरेटेड प्रोसेस. ही कशी आहे, कंटिन्युअस एक प्रोसेस आहे. लिमिटेड मध्ये आपल्याला ॲनिमल्समध्ये दिसणार आहे, प्लॅन्टमध्ये ती लाईफ टाईम दिसणार आहे. अशा प्रकारची ग्रोथ. आता ग्रोथ कशामुळे झाली तर आपण जी काय एनर्जी कन्झ्युम केली, ओके, आपण जे बॉडीमध्ये एनर्जी घेतली होती त्यापासून आपल्याला ग्रोथ ही झालेली दिसते. आता आपल्याला अजून पण दिसेल की वी मेट हॅव ऑब्झर्व द सँड माउंट आर बिल्डर, हे पण ग्रोथ होत असते. म्हणजे आपण भिंत बांधत असते, घर बांधत असते, ती पण एक ग्रोथच असणार ना तर नाही, तर ती कशी असते, एक्सटर्नल ग्रोथ असते. म्हणजे आपण जे काय घर बांधत असतो ते काय डेव्हलप झालं, हळूहळू एकांवर एक विटा ठेवून आपण काय केले तर आपण एक बिल्डिंग उभा केली, मग त्यांची पण ग्रोथ झाली. मग ते लिव्हिंग आहेत का, नाही, तर ती काय झाली तर एक्सटर्नल ग्रोथ झाली. ती त्याला काय म्हणू शकतो आपण, ॲक्युम्युलेशन. म्हणजे तिथं काय झालं, एक्सटर्नल फॅक्टर तिथं काय झाले, ॲक्युमुलेट झाले, एका ठिकाणी गोळा झाले, त्यामुळे ते ग्रोथ झालेली आपल्याला दिसून असते. पण लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ग्रोथ कशी असते, इंटरनल असते. म्हणजे आपल्या बॉडीच्या आतमध्ये काहीतरी सेल डिव्हिजन होणार आहे आणि तिथून आपली काय होते तर ग्रोथ झालेली आपल्याला दिसते. ओके, ह्यात कन्फ्युजन करून घेऊ नका.
लिव्हिंग थिंग्समध्ये जी काय ग्रोथ असते ती कशी इंटरनल असते, आणि जे काय नॉन लिव्हिंग थिंगमध्ये आपण पाहिलं की बिल्डिंगची कशी काय होते तर ती एक्सटर्नल ॲक्युम्युलेशनमुळं झालेली असते. देअर इज द नॉट लिव्हिंग, म्हणजे जे काय बिल्डिंग वगैरे होणार आहेत त्या कशामुळे झाले तर एक्सटर्नल ह्याच्यामुळे झालेले असते, एक्सटर्नल ॲक्युम्युलेशनमुळे झालेले असतात. म्हणजे बघा, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इट इज द प्रोसेस विच इज अनलिमिटेड टाइम्स आहे. आता ती कंटिन्युअस काय होणार आहे तर ग्रोथ आपल्यामध्ये दिसणार आहे, आणि एका विशिष्ट पॉईंटला काय होते तर ती ग्रोथ स्टॉप होते. ओके, ॲट द सर्टन पॉईंट द ग्रोथ इज द विल बी स्टॉप, आणि तिथून काय होणार आहे तर त्याची इफेक्टिव्हनेस म्हणजे बॉडीचं काय होणार आहे इफेक्टिव्हनेस हा काय होते लूज होत जातोय. म्हणजे बघा, एक आपण त्याला काय म्हणतो एजिंग बघा, लक्षात आलं का? म्हणजे आपली काय होणार आहे तर ठराविक काळापर्यंत वाढ होणार आहे, तिथून त्याची ॲक्टिव्हिटीची किंवा त्याची इफिशियन्सी काय होणार आहे हळूहळू कमी होणार आहे. म्हणजे जसं एजिंग होईल म्हणजे वय जास्त होईल, म्हातारं होईल, तोपर्यंत का तसं काय होणार आहे तर आपल्या बॉडीची ॲक्टिव्हिटी म्हणजे काम करण्याची प्रक्रिया हळूहळू लूज होणार आहे. इट इज कॉल्ड ॲज द एजिंग. ओके, एजिंग प्रोसेस ऑफ द बॉडी. म्हणजे ग्रोथ काय आहे तर एखाद्या लिमिटेड टाईमपर्यंतच होणार आहे, तिथून पुढं आपलं एजिंग होणार आहे, आणि आपल्या बॉडीमधील जे काय ऑर्गन्स आहेत, जे काय आपल्या बॉडीचे पार्ट आहेत त्यांची एजिंग होणार आहे, प्रोसेसिंग त्याची स्लो होणार आहे. ओके, कळाली का? ग्रोथ इट इज द प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. त्यानंतर आहे आपल्याकडे रिप्रोडक्शन. बघा, हे पण आपण मागच्या इत्तेमध्ये पाहिलं होतं. रिप्रोडक्शन टॉपिक नंबर 3, लाईफ प्रोसेसिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. त्यामध्ये काय होतं रिप्रोडक्शनचा आपण त्यामध्ये अभ्यास केला होता. बघा काय ह्या रिप्रोडक्शनचा अर्थ टू प्रोड्यूस न्यू ऑफस्प्रिंग सिमिलर टू द पेरेंट. नवीन ऑफस्प्रिंग्स हे तयार करायची प्रोसेस इज कॉल्ड ॲज द रिप्रोडक्शन. आता ह्यामध्ये काय काय बघितलं होतं, हे कशासाठी? इट इज द कंटिन्युटी ऑफ लाईफ रेस, म्हणजे त्या स्पेसिसचं प्रजाती टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी तयार केलेले नवीन ऑर्गॅनिझम. हे कशासाठी दिले? कंटिन्युटी ऑफ लाईफ रेस, त्या सजीवांची किंवा त्या स्पेसिसची लाईफ रेस म्हणजे स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी एक केलेली ॲनिमलमधली एक प्रोसेस आहे. अजून हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे? इव्हॉल्युशनसाठी. नवीन प्रजाती ह्या पण रिप्रोडक्शनमुळे होऊ शकतात, पॉसिबिलिटी त्याच्यामध्ये पण आहे. त्यामुळं काय होणार आहे तर त्या लाईफचं किंवा त्या ऑर्गॅनिझमचं अस्तित्व हे टिकून राहणार आहे. त्यामुळं अजून काय लाईफसाठी लाईफ कंटिन्यूज टू हिन्स द ऑर्गॅनिझम ट्रायज टू प्रोड्यूस यंग वन. म्हणजे त्या ऑर्गॅनिझमचं, त्या स्पेसिसचं, त्या प्रजातीचं त्यांना अस्तित्व राखून ठेवायचं आहे, म्हणून ते काय करू शकते तर ते स्वतः रिप्रोडक्शन करत असेल. बघा, ह्यामध्ये पण टाईप आहेत, असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. हे दोन पॉईंट आहेत आपल्याला. आपण पुढच्या इत्यामध्ये 12वीमध्ये अभ्यास करणार आहोत. तुम्ही 10वीमध्ये पण बेसिकमध्ये त्याचा अभ्यास केला होता. टाईप रिप्रोडक्शन लक्षात ठेवा. रिप्रोडक्शन हे काय तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमची एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. बघा, ह्यामध्ये पण काही ड्रॉबॅक्स आहेत. आता मोल्स किंवा स्टराईल वर्कर्स बी डू नॉट रिप्रोड्यूस इट आर नॉन लिव्हिंग. म्हणजे बघा, काही ज्या मोल्स आहेत किंवा स्टराईल वर्कर्स असतात, म्हणजे मधमाशामध्ये वर्कर बी असतात, म्हणजे हनी बीमध्ये मधमाशी असतात, त्या काय करतात त्या रिप्रोडक्शन करू शकत नाहीत. किंवा मोल्स म्हणजे जे काय ड्रोन्स असते, आपण त्याला मेल मधमाशी म्हणतोय, त्या पण काय करू शकतात रिप्रोडक्शन करू शकत नाहीत. अशांना पण आपण लिव्हिंग म्हणतोय. ठीक आहे, लिव्हिंग हे त्यांनाही म्हणू शकते. रिप्रोडक्शन हे लिव्हिंग थिंग्समधलं एक इम्पॉर्टंट किंवा इट इज द इम्पॉर्टंट कॅरेक्टर त्याला म्हणता येत नाही. कारण का तर काही लिव्हिंग थिंग्स असे असतात, स्टराईल म्हणतो आपण त्याला, त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन हे होत नसतं तरी पण ते लिव्हिंग असतात. ओके, म्हणजे रिप्रोडक्शन इट इज द नॉट नेसेसरी फॉर सर्वायवल. रिप्रोडक्शन हे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी किंवा एखाद्या ऑर्गॅनिझमला जिवंत राहण्यासाठी हे रिप्रोडक्शन गरजेचं नाही. ओके, ठीक आहे, पण हे इम्पॉर्टंट, इट इज द प्रॉपर्टी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ॲज बॉडी लुजेस कॅपॅसिटी परफॉर्म मेटाबॉलिझम ड्यू टू ऑर्गॅनिझम डाय. म्हणजे बॉडीमध्ये जर एनर्जी प्रोव्हाइड झाली नाही तर काय होणार आहे, ते ऑर्गॅनिझम मरू शकते. पण रिप्रोडक्शन जर झालं नाही तर तो मरू शकत नाही असं नाही. ओके, इट इज द नॉट व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, नेक्स्ट आहे आपल्याकडे रिस्पॉन्स. म्हणजे जी काय प्रतिक्रिया देत असतो, आपल्याला कोणी हाक मारली, आपण काय करतोय पाठीमागे वळून बघतोय. ह्या कशामुळे झाला तर आपल्या बॉडीमध्ये असणारी एक इम्पॉर्टंट, म्हणजे त्याला म्हणतो आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम असेल, आपली चेतासंस्था म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. याच्यामुळे जे काय आपण बॉडी रिस्पॉन्स देत असते एक्सटर्नल फॅक्टरला, जसं की थर्मल रिस्पॉन्स असेल, केमिकल रिस्पॉन्स असेल, किंवा सराउंडिंग बायोलॉजिकल चेंजेसमुळे जो काय बॉडीनं दिलेला रिस्पॉन्स आहे त्याला, ती पण काय तर एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. बघा, एक एक्झाम्पल, आपण फ्लॉवरचा एखादा सुगंध किंवा वास त्याला स्मेल चांगला आला तर आपण काय करतोय, आपल्या बॉडीमध्ये काहीतरी चेंजेस होते, आपण तो डिटेक्ट करू शकतोय. कोणी तर आपल्याला आवाज दिला पाठीमागून, आपण काय करतोय त्याला रिस्पॉन्स म्हणून पाठीमागे बघतोय. थर्मल जो रिस्पॉन्स, जर आपल्याला उन्हात बाहेर असेल, पाय पोळत असेल तर आपण लगेच सावलीत येतोय. ह्या काय तर आपल्या बॉडीने केलेला रिस्पॉन्ड आहे.
ओके. इट इज द इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इट इज द युनिक प्रॉपर्टी आपल्या लिव्हिंग बिईंगमध्ये. म्हणजे जसं आपण आत्ता एक्झाम्पल सांगितले जे की ॲनिमल्समधले होते, प्लॅन्टमध्ये पण अशा प्रकारचे रिस्पॉन्स असतील. बघा एक एक्झाम्पल आपण पाहिलं होतं लहानपणी, एक कुंडीमध्ये आपण ट्री प्लांट केलं असतं घरामध्ये, तो विंडोच्या दिशेने काय होते किंवा सनलाईटच्या दिशेने तो बाहेर त्याची ग्रोथ होते. त्याचबरोबर प्लांटमधले जे काही रूट्स असतात ते पण काय होणार आहेत, वॉटरकडे अट्रॅक्ट होत असतात ॲटोमॅटिकली. इट इज द रिस्पॉन्स. ओके. इट इज द रिस्पॉन्स अँड इट इज द इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग थिंग्स. ओके. समजला का पॉईंट? हे टोटल 4 पॉईंट आपण डिटेलमध्ये अभ्यास केले. 5वा जो आहे तो आपल्या पुस्तकात नाही पण NCERT मध्ये आहे. तो महत्त्वाचा आहे. तो काय आहे तर लोकोमोशन, मूवमेंट. जी काय ॲनिमलमध्ये इम्पॉर्टंट अशी मूवमेंट होत असते ते पण काय तर एक प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये असणारी प्रॉपर्टी आहे. मग आता अशा प्रकारचं किंवा आपण जे काय इनन्युमरस आपल्या प्लॅनेट अर्थवरती बघितलं की भरपूर प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत. अशा त्यांचा आपल्याला स्टडी करणे पण गरजेचं आहे. म्हणून त्याला काय केलं जातं, सिस्टमॅटिकली अरेंजमेंट केलं जातं. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अभ्यास करण्यासाठी सिस्टमॅटिक असतं. म्हणजे जेवढे काय ॲनिमल्स आहेत, अराउंड 2 बिलियन्स हे काय ऑर्गॅनिझम आहे, प्रत्येक ॲनिमलचा वाईल्ड व्हरायटी ऑफ बायोडायव्हर्सिटी आहे. प्रत्येक ऑर्गॅनिझमचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. ते काय केलं जातं, स्टेप बाय स्टेप आपण अभ्यास करत असतो. म्हणजे ते विथ हेल्प ऑफ द एड्स, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे काय असतात तर इन्स्ट्रुमेंट असतात. जसं की आपण बघणार आहे, तुम्ही पुस्तकामध्ये त्याचा अभ्यास करू शकता. जसं की हर्बेरियम दिले आपल्याला, हर्बेरियम दिले त्याला काय म्हणतो आपण टेक्सॉनॉमिकल एड्स, की ज्याच्याद्वारे काय होणार आहे तर आपल्याला बायोडायव्हर्सिटीचा, बायोलॉजीचा डिटेलमध्ये अभ्यास करता येणार आहे. ओके. त्याचबरोबर बॉटनिकल गार्डन, म्युझियम हे काय तर तिथं आपण कलेक्शन केले लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं, लिव्हिंग थिंग्सचं, जेणेकरून आपल्याला इझिली त्यांचं ऑब्झर्वेशन करून आपल्याला स्टडी करता येतील. ठीक आहे. तुम्ही पुस्तकामध्ये दिले ते वाचा तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेजसाठी. आणि ते परीक्षेला काय काउंट करणार नाहीत, कारण आपल्या 25% हा सिलेबस रिड्यूस झाला आहे. ज्यांनी अजून तो रिड्यूस झालेला सिलेबस पाहिला नाही त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये बघा ह्या टॉपिकमध्ये आपल्याला एवढंच पाहायचं आहे. नेक्स्ट टॉपिक आपण सुरू करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओपासून, ज्याचं नाव आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे ऑर्गॅनिझममध्ये जे काय सिस्टमॅटिक्स दिलं, नॉमेनक्लेचर वगैरे आहे, ते आपण ह्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. ते पण कसं आहे तर नवीन सिलेबसनुसार 25% रिड्यूस झालेल्या सिलेबसनुसार आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पण आपल्याला थोडेच पॉईंट, सायलेंट फीचर्स आणि असेल्युलर ऑर्गॅनिझम हे 2च पॉईंट कव्हर करायचे. बघा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय शंका असेल, काय डाऊट असेल तर लगेच कमेंटमध्ये विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आपले चॅनल वेगवेगळे जॉईन करा व व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. थँक्यू.